फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आनंदाची बातमी। दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून 2000 रुपये जमा केले जातील। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल। आजपासून ऑगस्टचा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाल्यापासून आणखीन 2 मोठ्या खुशखबरी समोर आल्या असून यामध्ये पहिली खुशखबर ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्यासंदर्भातील आहे व दुसरी खुशखबर ही राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आहे। कारण की आज राज्यामधील काही जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत व पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याचे पैसे देखील आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। तसेच मागील महिन्यामध्ये राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये 2024च्या रखडलेल्या पीक विम्याचे पैसे देखील राज्य सरकारने वाटप केले होते आणि आता याच राहिलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पुन्हा एकदा वाटप करण्याचे आदेश आता राज्य सरकारने दिले असून कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वाटप होतील व तुमच्या जिल्ह्याचे नाव कोणत्या यादीमध्ये आहे, तसेच पीक विमा नुकसान भरपाई, आजचा हवामान अंदाज, सोयाबीन कापूस बोनस अनुदान आणि रखडलेली कर्जमाफी यांसारख्या शेतकऱ्यांनी शेती संबंधित सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी ई पीक पाणी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। पिकांचा आता 20 मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल तुमच्या पिकाची ई पीक पाणी नोंदणी। डिजिटल क्रॉप ॲप सर्व्हेद्वारे आता नवीन अटी लागू करण्यात आल्या असून आतापर्यंत राज्यामधील 9 लाख हेक्टरवरील पिकांची आता नोंद करण्यात आली। तर मग सध्या संपूर्ण राज्यभर आता खरीप हंगामातील लागवड केलेल्या पिकांची ऑनलाईन प्रकारे नोंद करण्यासाठी ई पीक पाणी प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत राज्यामधील 9 लाख हेक्टरवरील पिकांची ऑनलाईन प्रकारे नोंद झाली असून गेल्या उन्हाळी हंगामामध्ये ही नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतामधील फोटो काढण्यासाठी लागवडीपासून 50 मीटरची अट लागू करण्यात आली होती। आता ही अट कमी करून 20 मीटर करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे। तसेच ॲपवर नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओटीपी टाकावा लागत होता, आता एकदाच ओटीपी टाकावा लागणार असून त्यामुळे वेळेची बचत होणार आहे। शेतकऱ्याला त्यांचे ई पीक पाणी करणे आता अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे। 2024च्या रखडलेल्या पीक विम्यासंदर्भातील एक अत्यंत मोठी खुशखबर। खरीप 2024 पीक विमा जमा होण्यास आता सुरुवात झाली। तुमचे पैसे आले का तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। राज्यामधील 8,43,000 शेतकऱ्यांना आता मिळणार आहे 400 कोटींची अतिवृष्टी नुकसान भरपाई। पीक विमा कंपन्यांच्या मार्फत पात्र शेतकऱ्यांच्या यादी देखील जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये तुमचे नाव आले आहे का नाही तुम्ही आता चेक देखील करू शकणार आहात। खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि याच पश्चात या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना आता 2024चा रखडलेला पीक विमा 2025 मध्ये राज्य सरकारच्या मार्फत वाटप करण्यात येत आहे आणि यासाठी आता 400 कोटी रुपयांची रक्कम राज्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून तुम्ही देखील पीक विम्यासाठी पात्र असताल तर तुमच्या खात्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। दुष्काळग्रस्त बीडसाठी विशेष निधी आणि त्याला तात्काळ मंजुरी द्या। खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांची भेट घेऊन केली आहे मागणी। बीड जिल्हा दुष्काळग्रस्त आहे, पायाभूत सोयी आणि सुविधा या ठिकाणी कमी आहेत, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष निधी आणि त्याला तात्काळ मंजुरी मिळावी अशा प्रकारची मागणी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण तथा शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पत्रांद्वारे केली आहे। राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता आजपासून मिळण्यास सुरुवात होत आहे।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गेल्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत मिळाला नव्हता. मात्र आता याबाबत स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आनंदाची बातमी जाहीर केली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून म्हणजे 11 सप्टेंबर पासून वितरित करण्यामध्ये येते. अशा प्रकारची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत दिली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केला आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता 11 सप्टेंबर पासून मिळण्यास सुरुवात होत आहे. आदिती तटकरे यांची मोठी घोषणा. तर मग मंत्री आदिती तटकरे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रामधील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या सध्या मार्गक्रमण करत आहे आणि लवकरच या योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे. अशा प्रकारची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही पोस्ट करत जाहीर केली आहे. यासोबतच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी खुशखबर असून केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आणि याबद्दलची बातमी तुम्हाला आजच्या या बातमीसत्रामध्ये पुढे पाहायला मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारचा मोठा निर्णय. राज्यामध्ये तब्बल 1 लाख कोटींची गुंतवणूक होणार आणि या अंतर्गत 47,000 रोजगारांची नवीन निर्मिती करण्यामध्ये येणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारांवर झाल्या आहेत स्वाक्षऱ्या. राज्यामधील विविध ठिकाणी आता उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हा प्रकल्प उभारण्यासाठी 1,08,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यामध्ये आले आहेत आणि याद्वारे 47,000 व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार असून त्यांच्या हाताला काम मिळेल. अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी केली आहे. मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान. सरकारचा JR कोणाला सरसकट आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती. हे सरकार असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. छत्रपतींचा अपमान करणे ही तर काँग्रेसची परंपरा. अशा प्रकारचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर मग हैदराबाद गॅजेट बाबत राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय कोणालाच सरसकट आरक्षण देत नाही. हा JR राज्य सरकारने विचारपूर्वक काढला असून हा JR ज्यांच्याकडे खरा पुरावा आहे, जे पुराव्याने कुणबे आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र द्यायला मदत करेल. अशा प्रकारची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस मांडले आहे. राज्य सरकारच्या महसूल विभागांतर्गत राज्यामध्ये एका विशेष मोहिमेला सुरुवात. महसूल विभाग गावागावामध्ये जाणार आणि 7/12 दुरुस्ती करणार आहे. महसूल विभागाच्या सेवा पंधरवडा मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये गावोगावचा 7/12 अद्ययावतीकरण मोहीम राबवण्यामध्ये येते आणि या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना तालुक्याची वारी न करता गावामध्ये 7/12 दुरुस्तीची प्रशासकीय कार्यवाही आता करण्यामध्ये येणार आहे आणि या कालावधीमध्ये महसूल विभागाच्या मार्फत प्रलंबित सर्व अर्ज आणि सर्व तक्रारी सोडून शेतकऱ्यांना अद्ययावत 7/12 उतारा मिळावा यावर विशेष भर देण्यामध्ये येणार आहे. अशा प्रकारची माहिती महसूल विभागाच्या मार्फत जाहीर करण्यामध्ये येते. राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होत असताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अविवाहित महिलांना दिलासा तर सुना हप्त्यापासून राहणार वंचित. कुटुंबामध्ये वाद वाढणार. नव्या निकषानुसार आता योजनेमधील लाभार्थ्यांच्या छाटणीस राज्य सरकारच्या मार्फत सुरुवात होत आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आता महत्त्वाचे बदल करण्यामध्ये आले असून लाभार्थ्यांच्या यादीमध्ये छाटणी आता सुरू होत आहे. नव्या अटी आणि निकषानुसार अविवाहित महिला आणि मुलींना आता दिलासा मिळणार असून या अंतर्गत अनेक सुना आणि विवाहित महिलांना या योजनेपासून आता वगळण्यामध्ये येणार आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ राज्यामधील 21 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना मिळेल अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये आली होती. मात्र राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार आता पात्रतेच्या अटी कठोर करण्यामध्ये आल्या असून लाभार्थ्यांच्या अंतिम यादीची तयारी आता सुरू करण्यामध्ये आली आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार आता 21 वर्षावरील अविवाहित मुली आणि जर त्या पत्नी आणि पती व्यतिरिक्त कुटुंबामध्ये राहत असतील व राशन कार्ड मध्ये त्यांची नोंद असेल तर आता त्यांना या योजनेचा लाभ यापुढे वाटप करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी ई पीक पाणी संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट.
ई पीक पाणीमध्ये आता शेतकऱ्यांना आडवा येत आहे अडचणीचा डोंगर। तर मग विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर ई पीक पाणी करणे आता आवश्यक आहे। त्यामुळे शेतामधील पीक क्षेत्र आणि त्यावर उत्पन्नाची माहिती थेट शासकीय यंत्रणेकडे नोंदवण्यामध्ये येत असते। ई पीक पाणी न केल्यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवलेल्या कालावधीमध्ये DTH मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या पिकांची ई पीक पाणी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागांच्या मार्फत करण्यात येते। परंतु आता ई पीक पाणी करण्यासाठी काहीच कालावधी उरला असताना शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। एकतर मोबाईल ॲप चालत नाही, दुसरीकडे फोटो काढताना शेतकऱ्यांना फोटो क्लिक होत नाहीये। यामुळे आता काही कालावधी शिल्लक राहिल्यामुळे आपल्या पिकाची ई पीक पाणी कशा प्रकारे करावे अशा प्रकारचे मोठे संकट शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झाले आहे। राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक अत्यंत मोठा निर्णय, कामगारांच्या कामांचे तास आता यापुढे वाढवण्यात येणार आणि त्यांना जादा मोबदला देखील मिळणार। राज्य सरकारचा निर्णय 20हून अधिक कामगार असणाऱ्या आस्थापनामध्ये आणि दुकानांसाठी हा नियम लागू करण्यात येते। कामगारांसह आस्थापना आणि दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कामांचे तास आता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि यामध्ये कामगारांचा मोबदला देखील वाढणार असला तरी अनेकांचे काम जाणार असून कार्यरत कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे। त्यामुळे कामगार संघटना शासनाच्या या निर्णयास आता विरोध करत असून शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी करण्यात येते। छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर, थकीत पीक विम्यापोटी 190 कोटी रुपये जमा करा, खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश आणि यासाठी 4 आठवड्यांची मुदत देखील आता जाहीर करण्यात आली। खरीप आणि रब्बी हंगाम 2023-24 पासून थकीत असलेल्या पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला असून राज्य सरकारला 190 कोटी रुपये 4 आठवड्यामध्ये न्यायालयामध्ये जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती RT आचवड आणि न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या कमिटीने आता दिले आहेत आणि या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील 84,696 शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा भरला होता। परंतु पीक विमा कंपनी आणि शासनामधील वादामुळे 61 कोटी 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत थकीत राहिली होती। नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतात राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी खुशखबर, आता दिवाळीपूर्वी PM किसान योजनेचा 21 हप्ता आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे आणि यानंतर लगेचच केंद्र सरकारने पुन्हा एक अपडेट जाहीर केले असून केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा येणारा 21 हप्ता आता राज्यामधील शेतकऱ्यांना या दिवाळी सणाच्या अगोदर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या अगोदर राज्यामधील सुनांना अपात्र करण्यात आले। राज्यामधील सुनांची नावे आता राज्य सरकारच्या माध्यमातून यादीमधून बाद करण्यात येणार आहेत। नव्या निकषांमुळे अनेक महिलांना आता योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। विशेषतः विवाहित महिला आणि अनेक सुना यांची नावे आता यादीमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे आणि यामुळे सध्या महिलांच्या माध्यमातून नाराजगी व्यक्त करण्यात येते। शासनाने दिलेल्या सुरुवातीच्या आश्वासनापासून ही योजना फारकत घेत असल्याचा आरोप आता करण्यात येते। तर मग ही योजना सर्वांसाठी आहे का किंवा निवडणुकीसाठी आहे अशा प्रकारचा सवाल आता महिलांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे। आजच्या बातमी सत्रामधील शेवटची परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी, ई पीक पाणीसाठी आता केवळ 4 दिवस शिल्लक, शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन आता शेतकऱ्यांना करण्यात येत आहे। तर मग शेतीच्या ई पीक पाणीच्या नोंदणीसाठी अवघे 4 दिवस उरले असून 15 सप्टेंबर ही ई पीक पाणी करण्याची अंतिम तारीख आहे। ही नोंदणी न केल्यास शासनाच्या अनेक योजनांच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागू शकते। यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन आता कृषी विभागाच्या मार्फत करण्यात येत आहे। तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरू होणार आहे। मराठवाडा आणि विदर्भाला पुन्हा एकदा येलो अलर्ट जाहीर करण्यात येते। मान्सूनचा आसा असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर पासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। बंगालच्या उपसागरामध्ये ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत सध्या चक्रकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे। त्यामुळे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासामध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होईल आणि जोरदार पाऊस हजेरी लावेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात येते आणि यामुळे पुढील 24 तासामध्ये राज्यामधील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज
हवामान विभागाने जाहीर केला आहे आणि या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट जाहीर करण्यात येते। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।